तर मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स म्हणजेच संरक्षण मंत्रालयाच्या अंडर असणारं FLD म्हणजे काय तर फील्ड ॲम्युनिशन डिपार्टमेंटमध्ये 458 जागांची भरती निघालेली आहे। तर या भरतीमध्ये कोणकोणते पोस्ट भरले जाणार आहेत ते बघूया आपण। तर पहिला आहे तो ट्रेड्समन मेट, त्याच्यानंतर JOA, त्याच्यानंतर MA, त्याच्यानंतर MTS, त्याच्यानंतर फायरमन या पोस्ट या भरल्या जाणार आहेत। या एकूण पोस्ट आहेत ते 458 आहेत। तर आता त्याच्यामध्ये खाली बघूया की कोणकोणत्या पोस्ट आहेत त्या डिटेलमध्ये आहेत। तर आता ह्याच्यामध्ये जी पहिली जी पोस्ट आहे ती ट्रेड्समनची आहे। तर त्या ट्रेड्समन या पोस्टसाठी एकूण ज्या वॅकन्सीज आहेत त्या 330 वॅकन्सीज आहेत। त्यातल्या अनरिझर्वड आहेत म्हणजे ओपनसाठी 134 आहेत, त्याच्यानंतर OBCसाठी 89 आहेत, त्याच्यानंतर SCसाठी 49, STसाठी 25 आणि EWSसाठी 33 आहेत। तर आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुम्ही डिसेबल्ड हँडिकॅप वगैरे असाल तरीसुद्धा ह्याच्यासाठी 13 जागा रिझर्वड आहेत। तर तुम्ही हँडिकॅप असेल सुद्धा तरीसुद्धा यासाठी अप्लाय करू शकता। त्याच्यानंतर याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय तर फक्त आणि फक्त 10वी पासवरती तुम्ही या पहिल्या पोस्टसाठी ट्रेड्समन मेटसाठी भरू शकता। याच्यानंतरची जी दुसरी पोस्ट आहे ती JOA म्हणजेच एक क्लर्कसारखी पोस्ट आहे, लोअर डिव्हिजन क्लर्क असं त्याचा अर्थ आहे, LDC लिहिलेलं आहे त्याच्यावरती। त्याच्या पोस्टसाठी त्या एकूण जागा आहेत त्या 20 जागा आहेत। त्याच्यासाठी आता 20 जागा आहेत, त्यातल्या ओपनसाठी 9 आहेत, OBCसाठी 5 आहेत। ते तुम्ही आता बघून घ्या, मी तुम्हाला काय सांगत नाही, फक्त मी एकूण जागा किती आहेत तेवढ्याच सांगतो। तर याच्यामध्ये एक पोस्ट आहे ती डिसेबल्डसाठी रिझर्वड आहे, OASसाठी ऑर्थोपेडिक हँडिकॅप। त्याच्यानंतर याच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते 12वी पास असणार आहे। त्याच्यानंतर दुसरा जो पोस्ट आहे ती मटेरियल असिस्टंट ही पोस्ट आहे। तर या मटेरियल असिस्टंट पोस्टसाठी एक तुम्ही ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन चालते, म्हणजे कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल तरी चालेल, किंवा याला ऑप्शन आहे म्हणजे किंवा तुम्ही मटेरियल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला असेल तरीसुद्धा चालू शकतो। तर याच्यासाठी जागा ज्या आहेत त्या 19 जागा आहेत आणि याच्यासाठी जागा आहेत त्या 19 आहेत। त्याच्यानंतरची दुसरी जी पोस्ट आहे त्याच्या खालची आहे ती MTS। आता MTS म्हणजे काय तर मल्टीटास्किंग स्टाफ बहुउद्देशीय कर्मचारी। तर याच्यासाठी जी एकूण जागा आहेत त्या 11 जागा आहेत आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते 10वी पास आहे। ह्याच्यानंतरची दुसरी पोस्ट आहे ती फायरमनची पोस्ट आहे। फायरमन म्हणजे अग्निशामक दलामध्ये ते फायरमनची पोस्ट आहे। याच्यामध्ये 64 जागा आहेत आणि यातल्या 2 ज्या आहेत त्या HS म्हणजे ज्यांना ऐका येत नाही त्यांना रिझर्वड आहेत 2 जागा। तर याच्यासाठी क्वालिफिकेशन पण 10वी पासच आहे। आता खालती एक ABOU अशी एक पोस्ट आहे ट्रेड्समन मेटसाठी। तर याच्यासाठीसुद्धा 14 जागा आहेत आणि याला क्वालिफिकेशनसुद्धा 10वी पासच आहे। तर ही आहे एकूण डिटेल्स, किती जागा आणि किती काय क्वालिफिकेशन। तर आता ह्याच्यामध्ये हँडिकॅपच्या पण वॅकन्सीज आहेत रिझर्वड, याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्यांनी इवन ऑर्थोपेडिक हँडिकॅप असेल तरीसुद्धा चालेल। त्याच्यानंतर इथे महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या सर्व पोस्टसाठी तुम्हाला तुमचं ग्राउंड घेतलं जाईल, पण जे हँडिकॅप पीपल आहेत ऑर्थोपेडिक आणि VH त्यांच्यासाठी नो फिजिकल टेस्ट त्यांना होणार नाही, ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा इथे। त्याच्यानंतर आता एज बघूया आपण, एजचं पण खाली ऑप्शन असणार आहे किती एज आहे त्याच्यामध्ये। तर आता ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की ते आता क्वालिफिकेशन त्यांचं दिलेलं आहे। तर आता पेमेंट लेवल पण इथे बघा, जे ट्रेड्समन्स आहेत त्यांच्यासाठी बेसिक 18,000 ते 56,900 असणार आहे। तर जी दुसरी पोस्ट आहे JOAसाठी 19,900 ते 63,200 हे बेसिक पेमेंटची रेंज आहे। त्याच्यानंतर जे मटेरियल असिस्टंटसाठी अप्लाय करू इच्छितात त्याच्यासाठी पेमेंट रेंज आहे ती 29,200 प्लस 92,300। हे 29,200 म्हणजे याच्यावरती तुम्हाला DA पण मिळतो, HRA पण मिळतो आणि बाकीचे अलाउन्स पण मिळतात। त्याच्यानंतर जी MTSची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी बेसिक आहे ते 18,000 ते 56,900मध्ये आहे। त्याच्यानंतर फायरमॅनसाठी जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 19,900 बेसिक आहे, हे पण इथे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर खालती बघूया आपण आता एज क्वालिफिकेशन काय असतं हे पण बघूया। तर आता इथे बघा अनरिझर्वडसाठी 18 ते 25 आहे
पण जे मटेरियल असिस्टंटसाठी ॲप्लाय करू इच्छितात त्यांच्यासाठी हे एज रिलॅक्सेशन 2 वर्षाचं आहे, 18 ते 27. त्याच्यानंतर OBCसाठी हे एज रिलॅक्सेशन आहे ते 18 ते 28 आहे. आणि मटेरियल असिस्टंट यासाठी ॲप्लाय करू इच्छितात त्यांच्यासाठी 18 ते 30 आहे. त्याच्यानंतर SC आणि STसाठी आहे ते 18 ते 30 आहे. आणि मटेरियल असिस्टंटसाठी 18 ते 32 आहे. तर EWSसाठी 18 ते 25 आहे. आणि सेम इथे EWS जे कॅन्डिडेट असतील मटेरियल असिस्टंटसाठी अप्लाय करायचे त्यांना 18 ते 27मध्ये आहे. तर अशा प्रकारे 18 ते म्हणजे 2 वर्ष एक्स्ट्रा कन्सेशन आहे मटेरियल असिस्टंट या पोस्टसाठी अप्लाय करणाऱ्यांसाठी. तर त्याच्यानंतर आता इथे PH जे हँडिकॅप असतील त्यांच्यासाठी जे आहे ते OBCसाठी 18 ते 35 आहे. आणि जे मटेरियल असिस्टंटसाठी अप्लाय करू शकतात त्यांच्यासाठी 2 वर्ष एक्सटेंड करायचं. तर याच्यामध्ये अप्लाय कसं करायचं ते पण बघूया आपण. आता याच्यामध्ये फायरमॅन या पोस्टसाठी त्यांनी फिजिकल स्टँडर्ड दिलेलं आहे की तुमची हाईट आहे ती 165 आहे, विदाऊट शूज आहे. आणि कन्सेशन आहे SC आणि STसाठी कन्सेशन आहे ते 2.5 सेंटीमीटरचं. त्याच्यानंतर चेस्ट आहे ती 81 सेंटीमीटर पाहिजे, एक्सपांड करून 85 सेंटीमीटर. वेट आहे ते 50 kg पाहिजे. तर आता कोणत्या कोणत्या पोस्टसाठी इथे तुम्हाला फिजिकल हे केलं जाईल. तर इथे मटेरियल असिस्टंटसाठी कोणत्याही प्रकारचं फिजिकल होणार नाही. त्याच्यानंतर इथे जॉईंट JOA म्हणजे LDCची जी पोस्ट आहे त्यांच्यासाठी फक्त टायपिंग टेस्ट होईल. त्याच्यानंतर जे फायरमॅनची जी पोस्ट आहे त्या फायरमॅनच्या पोस्टसाठी फक्त फिजिकल होणार आहे. 1.6 किलोमीटर रनिंग होणार आहे. त्याच्यानंतर क्लिअरिंग ते तर काय मला कळणार नाही, पण तुम्ही बघून घ्या ते काय ते. त्याच्यानंतर MTS जी पोस्ट आहे MTS त्याच्यासाठी ग्राउंड नाही आहे म्हणजे फिजिकल नाही आहे. त्याच्यानंतर ट्रेड्समन मेट या पोस्टसाठी तुम्हाला फिजिकल होणार आहे. त्याच्यानंतर आता याच्यासाठी जे नोट ओनली फॉर फिमेल कॅन्डिडेट द टायमिंग फॉर फिजिकल कॅन बी हे फिजिकल जे लेडीजसाठी आहे ते लेडीजसुद्धा याच्यासाठी भरू शकतात. याचं फिजिकल टायमिंग आहे ते तुम्हाला कन्व्हिनियंट ऑथॉरिटीकडून मिळेल टायमिंग त्याचं. आता खालती जे आहेत ते आता याच्यासाठी रिटर्न टेस्ट पण होणार आहे. तर आता हे रिटर्न टेस्ट काय आहे त्याच्यामध्ये बघूया आपण. तर ह्या रिटर्न टेस्टमध्ये जनरल इंटेलिजन्स 1 मिनिट. तर आता हे आहेत फिजिकल टेस्टसाठीचे डिटेल्स. त्याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन आहेत ते 25 असणार आहेत. त्याच्यामध्ये मॅक्झिमम मार्क आहेत ते 25 असणार आहेत. त्याच्यानंतर न्यूमरिकल ॲप्टिट्यूड हे 25 मार्काचे असणार आहे, गणित आणि 25 मार्काचे क्वेश्चन असणार आहेत, 25 क्वेश्चन. जनरल इंग्लिश असणार आहे ते 50 मार्काचं असणार आहे, 50 क्वेश्चन. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस त्यालाच आपण जनरल नॉलेज म्हणतो ते 50 क्वेश्चन 50 मार्क. त्याच्यानंतर आता जे मटेरियल असिस्टंटची जी पोस्ट आहे त्यांनी पुढे रिमार्क मिळालेले आहेत. तर मटेरियल असिस्टंटसाठी रिटन टेस्ट असणार ती ग्रॅज्युएशनच्या स्टँडर्डची असणार आहे. JOA आहे त्याची जी JOA जी कलर जी पोस्ट आहे त्याच्यासाठी 12वी लेवलचं स्टँडर्ड असणार आहे. आणि MTS जी पोस्ट आहे त्याच्यासाठी 10वीचं स्टँडर्ड असणार आहे. आणि ह्या सगळ्यासाठी वेळ जो आहे तो 2.5 तासाचा वेळ असणार आहे परीक्षेसाठी. तर आता पुढे काय माहिती आहे का ते आपण बघूया. आता मेन म्हणजे याच्यासाठी ॲप्लिकेशन करावं कसं. तर आता इथे तुम्हाला हे ऑनलाईन काही ॲप्लिकेशन वगैरे करायचं नाही आहे. तर तुम्हाला हे ऑफलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. 1 मिनिट. तुम्हाला ऑर्डिनरी किंवा स्पीड पोस्टने तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. तर हे ॲप्लिकेशनवरती असं तुम्हाला लिहायचं आहे. 1 मिनिट. तर ह्या तुम्हाला ह्या ॲप्लिकेशन फॉर पोस्ट असं लिहायचं आहे त्या लिफाफ्यावरती. ॲप्लिकेशन फॉर दी पोस्ट ऑफ द ट्रेड्समन JOA MA फायरमॅन MTS अनरिझर्वड असं. आणि त्याच्यामध्ये ऑल्सो स्टार्टिंग त्याच्यामध्ये कास्टचं पण नाव लिहायचं आहे तुमचं. त्याच्यानंतर हा जो फॉर्म पाठवणार आहे त्याच्या इन्व्हॉल्ववरती तुम्हाला 25 रुपयाचा पोस्टेज स्टॅम्पसुद्धा लावायचा आहे. पोस्टेज स्टॅम्प लावून तुम्हाला हे पाठवायचं आहे.
तर आता हे फॉर्म पाठवताना तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट पाठवणार, तर आता इथे डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे त्यांनी. याच्यामध्ये पहिलं जे सर्टिफिकेट आहे ते एमध्ये लिहिलेलं आहे, बर्थ सर्टिफिकेट. त्याच्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट, म्हणजे तुमच्या जवळच्या डॉक्टरकडून फिजिकल फिटनेसचं सर्टिफिकेट घ्यायचं आहे. त्याच्यानंतर व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट SC आणि STसाठी आहेत. आणि ह्या सगळे डॉक्युमेंट्स सेल्फ अटेस्टेड पाहिजे. व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट OBC पाहिजे. त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे, म्हणजे 10वी तुमचं जर ग्रॅज्युएशनची पोस्ट असेल तर तुम्ही 10वीपासून द्यायचे आहेत. मार्कशीट इथं लिहिलेलं आहे. मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वीच्या वरतून सगळे द्यायचे आहेत. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमन असाल तर NOC फॉर्म, OCCC काय ते द्यायचं आहे. आणि हा जो फॉर्म आहे तो पाठवून द्यायचा आहे तुम्ही त्या ॲड्रेसवरती. आता हा ॲड्रेस आहे कमांडंट जो लिहिलेला आहे ना, हा जो ॲड्रेस आहे त्याच्यावरती आपल्याला पाठवून देतात. तुम्ही म्हणाल एवढा छोटासा ॲड्रेस आहे, पण असाच ॲड्रेस असतात आर्मीचे, त्याच्यामुळे या ॲड्रेसवरती तुम्ही पाठवून द्यायचं आहे तुम्हाला फॉर्म. तर हे होती जे FAD आहे, फील्ड ॲम्युनिशन डेपोच्या पोस्टसाठी ॲप्लाय करण्याची पद्धत आणि एक जाहिरातीबद्दली थोडासा सारांश सांगितलेला आहे मी. त्याच्याला ॲप्लाय करायचं त्याने ॲप्लाय करू शकता. आता याचा फॉर्म पण या जाहिरातीमध्ये दिलेला आहे. तर हा वाला फॉर्म आहे बघा. तुम्हाला जर ॲप्लाय करायचं असेल तर तुम्ही याच्यासाठी ॲप्लाय करू शकता. हा वाला फॉर्म आहे. त्याच्यामध्ये डिटेल्स वगैरे भरायचे आहेत आपल्या पेनाने आणि हा फॉर्म पाठवून द्यायचा आहे. तर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. थँक्यू. जय हिंद, वंदे मातरम.